राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वांचे लाडके नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक धक्कादायक खुलासे करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांनी या प्रकरणाला वेगळेच वळण लावले आहे। अशातच अजित पवार 9 तारखेला कमबॅक करणार असल्याच्या चर्चा इंटरनेटवर रंगल्या आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले। बारामती विमानतळावर लँडिंग करताना विमानात तांत्रिक बिघाड झाला आणि विमान जमिनीवर आदळले। त्यानंतर विमानाचा भीषण स्फोट झाला। अजित पवार यांच्यासह 4 जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला। त्यानंतर अजितदादांच्या मृत्यूबाबत अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांचा घातपात झाल्याचा तीव्र संशय व्यक्त केला आहे। विमान अपघाताबाबत अनेक धक्कादायक खुलासे करत अमोल मिटकरी यांनी या प्रकरणाला वेगळेच वळण लावले आहे। अशातच अजित पवार 9 तारखेला कमबॅक करणार असल्याच्या चर्चा इंटरनेटवर रंगल्या आहेत। दुसरीकडे अजितदादा जिवंत असल्याच्या पोस्ट इंटरनेटवर व्हायरल होत आहे। 9 तारखेला अजितदादा परत येणार आहेत। कामाचा माणूस परत येतोय। 9 तारखेला अजितदादा कमबॅक करणार अशा आशयाचे पोस्टर सर्वत्र झळकले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांप्रती असलेले अतूट प्रेम बॅनरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे। आज 9 फेब्रुवारीला राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींचा निकाल जाहीर होणार आहे। अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या कमबॅकचे बॅनर लावून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे। अनेक कार्यकर्त्यांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्याचे बॅनर लावले आहेत। आता अशातच इंटरनेटवर वेगळी चर्चा रंगत आहे। लवकरच बॅनर काढायला तयार रहा अशा कॅप्शनचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। परिणामी राज्यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।